नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। मेव्हणीसोबतच्या प्रेमसंबंधातून पतीची हत्या। नातेवाईकांनी तरुणाला जिवंत दरीत फेकले। उपसंपादक रवींद्र वळवी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोलगी। नमस्कार प्रेक्षकांनो, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंगात काटा आणणारी एक घटना उघडकीस आली आहे। मेव्हणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून एका 30 वर्षीय तरुणाची त्याच्याच सासरच्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे। विजाबाजा पाडवी असे मयत तरुणाचे नाव असून त्याला बेदम मारहाण केल्यानंतर जिवंतपणी खोल दरीत फेकून देण्यात आले। या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत विजा पाडवी याचे त्याच्या पत्नीच्या सख्ख्या बहिणीशी प्रेमसंबंध होते। या अनैतिक संबंधाला कुटुंबातील सदस्यांचा तीव्र विरोध होता। याच कारणावरून 26 मार्च 2026 रोजी दुपारी पहाटेचे 3:30 वाजेच्या सुमारास खाई गोरजाबारी पाडा येथील डोंगर दरीत संशयितांनी विजाला गाठले। सुरुवातीला संशयितांनी विजाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। यावेळी खुद्द मयताची मेव्हणी हिने याला मारून टाका अशी चिथावणी दिली। फिर्यादी पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करत असताना तिच्याच भावाने तिलाही मारहाण करून बाजूला सारले। मारहाणी दरम्यान संशयित गुला गोमावळवी याने विजाचा गळा दाबला। त्यानंतर आरोपी गोरख्या पाडवी, जगनसिंग वसावे, गुला वळवी आणि साहिल वसावे यांनी जखमी अवस्थेत असलेल्या विजाला उचलून डोंगर दरीत फेकून दिले। या भीषण घटनेत विजा पाडवी याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मृताच्या 27 वर्षीय पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103, 1, 46, 115(2), 189(2), 191(2) आणि 190 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये खाल्या भांगा पाडवी, गोरख्या विजा पाडवी, विजा पुण्या पाडवी, खाई दिपला पेचरा वसावे, जगनसिंग दिपला वसावे, गुला गोमावळवी, साहिल सूर्या वसावे, भराडी पादर आणि फिर्यादीची बहीण अशा एकूण 8 जणांचा समावेश आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा करत आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।